हॅलो स्टुडंट्स, मिराज मॅथ्स कॉर्नरमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बघत आहोत सोलापूर जिल्हा पोलीस शिपाई भरती प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर, याच्यामध्ये आपण गणित आणि बुद्धिमत्ताच्या प्रश्नांचे डिटेल विश्लेषण करणार आहोत. तर बघूयात प्रश्न कशा प्रकारचा आलेला होता. 25चे 40% व 60चे 20% या दोन संख्यांची बेरीज करून आलेल्या संख्येतून कमीत कमी किती संख्या वजा करणे आवश्यक आहे, जेणेकरून आलेल्या उत्तराची संख्या ही पूर्ण घनसंख्या असेल. आता हा प्रॉब्लेम दोन टप्प्यामध्ये विचारलेला आहे, म्हणजे तुम्हाला दोन वेळा सॉल्व्ह करावं लागेल. पहिल्यांदा काय करायचं आहे की तुम्हाला हे जे दिलेली कंडिशन आहे ही सॉल्व्ह करायची आहे. ठीक आहे, म्हणजेच तर त्याचं उत्तर कसं येईल बघा. 25चे म्हणजे गुणाकार, 40/100 कारण टक्केवारी काढायची आणि ह्यांची बेरीज करायला सांगितली, म्हणजे 60 गुणिले 20चे 20%. ठीक आहे, आता हे पहिल्यांदा सॉल्व्ह करा. 25 एके 25, 25 चोक 100, 4 एके 4 आणि इथे 4 10. नंतर 20 एके 20, 20 पाच 100, 5 एके 5, 5 एके 5, 5 दोन्ही 10. म्हणजेच तुमचं उत्तर काय येईल, 10 अधिक 12 म्हणजेच 22 आलं. पण हे तुमचं फायनल उत्तर आहे का? नाही. तुम्हाला पुढे काय विचारले की ह्या 22 मधून अशी कोणती संख्या वजा करावी लागेल की जेणेकरून उत्तराची संख्या ही पूर्ण घनसंख्या असेल. ठीक आहे, आता घनसंख्या 22च्या आधीच्या घनसंख्या कोणत्या आहेत बघा. 1चा घन 1 आहे, 2चा घन 8 आहे आणि 3चा घन 27 आहे. पण 27 ही येईल का? नाही येणार, कारण 22च्या आधीची पाहिजे आपल्याला, म्हणजे 8 ही येईल. पण 22 मधून किती वजा करावे म्हणजे तुम्हाला उत्तर काय येईल, पूर्ण घनसंख्या येईल. म्हणजे 22 मधून जर तुम्ही 14 वजा केले तर तुम्हाला उत्तर काय येतं, घनसंख्या येतं. म्हणजे तुमचं उत्तर 8 असेल की 14 असेल. तर तुम्हाला हे सांगायचं आहे की 22 मधून जर 14 वजा केली म्हणजे 22 मधून अशी कोणती कमीत कमी संख्या आहे ती वजा करावी लागेल की जेणेकरून त्याचं उत्तर ही घनसंख्या येईल. म्हणजेच 14 ही संख्या जर तुम्ही वजा केली तर तुमचं उत्तर काय येईल, घनसंख्या येईल. म्हणजे तुमचं उत्तर काय असणार आहे, तर काय विचारले, कमीत कमी संख्या वजा करून कोणती संख्या वजा करावी लागेल. कमीत कमी संख्या वजा करणे आवश्यक आहे जेणेकरून आलेल्या उत्तराची संख्या ही पूर्ण घनसंख्या येईल. म्हणजे कोणती संख्या वजा करावी लागेल, तर 14 ही संख्या वजा करावी लागेल. पुढचा प्रश्न बघूयात आपण. 3 संख्या 3 4 5 या गुणोत्तरात असून त्यांच्या वर्गांची बेरीज ही 1250 आहे, तर त्या संख्या कोणत्या? आता बघा, त्या 3 संख्यांचं गुणोत्तर किती आहे, 3 4 5 आणि त्यांच्या वर्गांची बेरीज दिली. मग मी काय करणार, डायरेक्ट ऑप्शन मधून जाऊयात आपण. एक तर आपल्याला या अशा प्रकारच्या प्रश्नामध्ये ऑप्शन सुरुवातीपासून बघायचे किंवा शेवटपासून बघायचे. बघा, आता शेवटपासून जर स्टार्ट केलं तर ह्या संख्या 3 4 5 या प्रमाणात आहेत बघा. 5 न बघाल्यानंतर 5 3 15, 5 24 आणि 5 5 25, म्हणजे ह्या प्रमाणात तर आहेत. आता ह्यांच्या वर्गांची जर बेरीज केली तर 15चा वर्ग किती असतो, 225, 20चा वर्ग आहे 400 आणि 25चा वर्ग आहे 625. 5 आणि 5 10, 2 2 4 आणि 1 5, 6 4 10 2 12, म्हणजे 1250 ही काय असणार आहे, त्या संख्यांच्या वर्गांची बेरीज असणार आहे. म्हणजे ऑप्शन 4 हे तुमचं काय येईल, उत्तर येईल. ठीक आहे, नेक्स्ट बघा. 3952 भागिले 52. आता ह्यांचा काय करायचं आहे, तुम्हाला साधा सिंपल भागाकार करायचा आहे. भागिले 52, 13 39, 5 ला भाग जातो का, नाही जात, त्याच्यामुळे 0 लिहा आणि 13 चोक 52, 13 चोक 52, 4 एके 4, 4 7 28, खाली राहिले 2, 4 संग 24, म्हणजे 76 हे काय असणार आहे, तुमचा भागाकार असणार आहे. साधा सिंपल भागाकार आहे. याच्यामध्ये काय लागलं मला की फक्त मला 13चा पाढापाठ होता म्हणून मला उत्तर काढता आलं. म्हणजेच तुम्हाला याच्यामध्ये पाढपाठ असणे गरजेचं आहे. पुढील प्रश्न बघूयात. अक्षयचे 8 वर्षानंतरचे वय त्याच्या 8 वर्षापूर्वीच्या वयाच्या दुप्पट होईल, तर त्याचे आजचे वय काय? आता जर अक्षयचं आजचं वय x पकडलं तर 8 वर्षानंतरचं वय कितीच आहे, 8 वर्षानंतरचं वय, जर आजचं वय x असेल तर 8 वर्षानंतरचं वय काय असणार आहे, अर्थातच x अधिक 8 असणार आहे. आणि 8 वर्षापूर्वीचं वय काय असणार आहे, जे आजचं वय आहे त्याच्यामधून 8 वजा करावं लागेल. ठीक आहे, आता बघा ह्यांचा संबंध कसा दिलाय की 8 वर्षानंतरचे वय म्हणजे ह्याचं जे वय आहे 8 वर्षानंतरचं हे वय हे 8 वर्षापूर्वीच्या वयाच्या दुप्पट होईल. म्हणजे 8 वर्षापूर्वीचं जे वयाची दुप्पट केली तर 8 वर्षानंतरचं वय भेटेल तुम्हाला. ठीक आहे, म्हणजेच आता ह्याला फक्त सॉल्व्ह केलं की तुम्हाला तुमचं उत्तर भेटेल. x अधिक 8 आहे असं घ्या, 2 न भाग आत घातल्यानंतर 2x वजा 16 येईल. ठीक आहे, आता पुढे बघा हे कसं सॉल्व्ह कराल. हे इथं 2x, x इथं अधिक इकडे गेल्यानंतर वजा होईल, म्हणजे 8 अधिक 16 बरोबर 2x वजा
एक्स म्हणजे इथं राहील एक्स आणि 16 अधिक 8 किती होतं 24 होतं. म्हणजे एक्स बरोबर किती असणार आहे 24. म्हणजेच त्याचे आजचे वय किती आहे तर 24 वर्ष हे त्याचे आजचे वय आहे. ठीक आहे, अगदी सोप्या प्रकारचा प्रश्न होता इथं. याच्यामध्ये पण फक्त आपल्याला काय केलं समीकरण एक तयार केलं आणि ते काय केलेलं आहे सॉल्व करून तुम्हाला त्याचा एक्सचं उत्तर फाइंड आउट केलेलं आहे. नेक्स्ट बघा, एक वस्तू जर 1470 रुपयास विकल्याने खरेदी किमतीच्या 1/6 एवढा नफा होतो तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती. नफा होत असेल, खरेदी किंमत माहितीये, विक्री किंमत माहितीये, म्हणजे सूत्र काय आहे आपलं विक्री किंमत वजा खरेदी किंमत. कारण ज्यावेळेस नफा होतो त्यावेळेस विक्री किंमत ही जास्त असते खरेदी किंमतीपेक्षा. जर तुम्ही खरेदी किंमत इथं एक्स कन्सिडर केली, खरेदी किंमत ही एक्स आहे, तर आता बघा विक्री किंमत किती दिली तुम्हाला 1470 रुपये दिलेली आहे. खरेदी किंमत एक्स असेल तर नफा किती आहे खरेदी किंमतीच्या 1/6 पट आहे. म्हणजेच 1/6 गुणिले जी खरेदी किंमत आहे जी की आपण इथं मानलेली आहे एक्स. ठीक आहे, आता बघा नंतर इथं काय आहे मायनस एक्स आहे. हा मायनस एक्स इकडे गेल्यानंतर काय होईल प्लस एक्स होईल. म्हणजे 1470 बरोबर हा इथं 6 भागिले आणि इथं गुणिले 6. म्हणजेच काय केलं छेद समान करून घेतला. 6x अधिक x म्हणजे किती झाला 7x आणि छेद समान करून घेतल्यानंतर खाली काय येईल 6 येईल. आता हा 6 इकडे भागाकाराला इकडे गेल्यानंतर काय होईल गुणाकाराला जाईल. 1470 गुणिले 6 भागिले 7 बरोबर x येईल. ठीक आहे, म्हणजेच आपल्याला इथं जर दिसत नसेल तर आपण इकडे सॉल्व्ह करूया त्याला. जर आपण इथे घेतलं तर बघा 1470 इकडे गुणिले 6 भागिले 7 बरोबर एक्स. 7 एके 7, 7 दोन्ही 14, 7 एके 7 आणि 0. म्हणजे इथं काय राहतं बघा 0, 6 आणि 6 दोन्ही 12. म्हणजे 1260 हे काय असणार आहे एक्स असणार आहे. आणि एक्स काय पकडलं होतं आपण इथं खरेदी किंमत पकडली होती. म्हणजेच 1260 हे तुमचं काय येईल उत्तर येईल. अगदी सोप्या प्रकारचा प्रश्न होता. हा प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी मला काय इन्फॉर्मेशन लागली की बेसिक इन्फॉर्मेशन लागली की नफ्याचं सूत्र काय आहे. विक्री किंमत वजा खरेदी किंमत बरोबर नफा. हे जर पाठ असेल मला तर पाठ पण करण्याची गरज नाही. हा बेसिक कॉन्सेप्ट आहे. नफा कधी होतो ज्यावेळेस मला खरेदी किंमतीपेक्षा विक्री किंमत ही जास्त असेल तेव्हा. पुढे बघा 10,000 आणि 15,000 रुपये मुद्दलाचे 3 वर्षात होणारे सरळ व्याज व चक्रवाढ व्याज यातील फरक काय. आता बघूयात आपण इथं पहिल्यांदा चक्रवाढ व्याज काढूयात आणि इथं सरळ व्याज काढूयात. ठीक आहे, आता चक्रवाढ व्याजाचं सूत्र काय आहे रास बरोबर मुद्दल किती आहे 15,000 मुद्दलाचे 1 अधिक आर किती आहे 10, 10/100 भाग आणि त्याचा तिसरा. ही काय झाली रासचं सूत्र झालं. आता ह्याला सॉल्व्ह केल्यानंतर इथं ह्या 0ला हा 0 गेला. 10 अधिक 1 किती येतात 11 येतात. हे झालं 15,000 गुणिले 11/10. हे किती वेळा लिहिणार 3 वेळा लिहिणार. ठीक आहे, ह्या 3 शून्यला हे 3 शून्य गेले. ठीक आहे, 15 गुणिले 11 हे किती होतात 11×5 55, 5 11 आणि 5 16. 165 गुणिले 121 केल्यानंतर 165 गुणिले 121 केल्यानंतर किती येतात 19,965 येतात. ठीक आहे, ही काय झाली रास झाली. पण तुम्हाला काय विचारले व्याज विचारले. व्याज कसं काढता तुम्ही जी दिलेली रास आहे त्याच्यामधून जर तुम्ही मुद्दल वजा केले म्हणजे मुद्दल किती आहे 15,000 तर तुम्हाला त्याचं काय येतं 15 आणि 4 म्हणजे 4,965 हे काय येईल चक्रवाढ व्याज येईल. ठीक आहे, हे चक्रवाढ व्याज भेटलं. आता सरळ व्याज काढा. सरळ व्याजाचं सूत्र काय आहे व्याज बरोबर मुद्दल किती आहे 15,000 गुणिले मुदत 3 वर्षांची आहे गुणिले दर किती आहे 10 भागिले 100. ठीक आहे, म्हणजेच कसं येईल बघा ह्या 2 शून्याला हा 2 शून्य गेले. 15 त्रिक 45 आणि इथं डबल 0 म्हणजे हे काय झालं सरळ व्याज झालं. हे काय झालं चक्रवाढ व्याज झालं. आता ह्या दोघांमधला काय विचारलंय तुम्हाला फरक विचारलाय. म्हणजे हे थोडंसं प्रॉब्लेम लेंदी आहे. 4,965 मधून 4,500 वजा केल्यानंतर तुम्हाला काय येतं 465 एवढा काय येणार आहे त्यातला फरक येणार आहे. ठीक आहे, हा प्रश्न सॉल्व्ह करताना तुम्ही काय पाहिलं की याच्यामध्ये चक्रवाढ व्याजाचं सूत्र माहिती पाहिजे तुम्हाला, सरळ व्याजाचं सूत्र माहिती पाहिजे आणि त्याच्यामधनं जर व्याज काढलं तुम्ही तर अर्थातच तुम्हाला त्या व्याजांमधला फरक अगदी इझिली फाइंड आउट करता येईल. ठीक आहे,
पुढे बघा, 5 क्रमवार संख्यांची सरासरी ही 48 आहे, तर पहिल्या व शेवटच्या संख्येचा गुणाकार किती हे तुम्हाला विचारलेलं आहे. आता 5 क्रमवार संख्यांची सरासरी किती आहे? 48 आहे. आता क्रमवार संख्यांची जर सरासरी माहिती असेल तर सरासरी म्हणजे काय असते? मधली संख्या दिलेली असते. 5 क्रमवार संख्या दिलेत म्हणजे याच्या इकडे 2 असणार आहेत आणि याच्या इकडे 2 असणार आहेत. इथे 49 आणि 50 असेल आणि इकडे काय असणार आहे? 47 आणि 46 असणार आहे. ठीक आहे, बरोबर आहे. म्हणजेच काय असेल इथं बघा, इथं काय असेल? 48. म्हणजेच ह्या काय झाल्या? 5 क्रमवार संख्या झाल्या. मी इथं काय x अधिक 1 x अधिक 2 करण्याची गरज नाहीये, कारण क्रमवार संख्या आहेत आणि सरासरी दिली आहे. सरासरी म्हणजेच काय असते? मधली संख्या असते. त्याच्यामुळे तुम्हाला काय येईल इथं? डायरेक्ट सरासरीवरून राहिलेल्या 4 संख्या काढता येतील. आता ह्या जर 4 संख्या असतील तर पहिल्या आणि शेवटच्या संख्यांचा गुणाकार किती? आता पहिल्या आणि शेवटच्या संख्येचा गुणाकार म्हणजे काय? ही आणि ह्या संख्येचा गुणाकार विचारलेला आहे. म्हणजे 46 गुणिले 50. इथं 0 ला 0 आहे. 6 पंचे 30, 4 पंचे 20 आणि 3 23. म्हणजेच 2300 ही काय असणार आहे? पहिल्या आणि शेवटच्या संख्येचा गुणाकार असणार आहे. हे जर माझ्या लक्षात आलं तर इथं माझा टाइम कमी लागू शकतो. ठीक आहे, तुम्ही जर x अधिक 1 x अधिक 2 असं करत बसले तर थोडासा जास्त टाइम लागेल. उत्तर येणार पण टाइम थोडा जास्त लागेल. नेक्स्ट बघूया. एका 225 मीटर लांब रांगेमध्ये 26 झाडे समान अंतरावर लावलेली आहेत. पहिले आणि शेवटचे झाड त्या रांगेच्या दोन्ही टोकांना असेल तर त्या रांगेतील सलग असलेल्या कोणत्याही 2 झाडांमधील अंतर किती? आता समजा तुम्ही 3 झाडं लावलेली आहेत. जर 3 झाडं लावली तर तुम्हाला त्या समान अंतर जे अंतर आहे त्या अंतराचे किती भाग करावे लागतील? 2च भाग करावे लागतील. त्याचप्रमाणे जर 26 झाडं लावलेली असतील तर त्याचे तुम्हाला भाग किती करावे लागतील? अर्थातच 25 भाग येतील. म्हणजेच ह्या 225 चे 25 समान भागांमध्ये रूपांतर होईल. म्हणजे आता इथं जर भाग घातला तर तुम्हाला किती येईल बघा? 5 5 25, 5 चोक 20, 5 5 25, 5 1 5, 5 9 45. म्हणजेच कोणत्याही 2 झाडांमधली अंतर घेतलं, सलग 2 झाडांमधलं अंतर घेतलं तर ते किती येणार आहे? 9 मीटर एवढं अंतर येणार आहे. डायरेक्ट 26 न नाही भागलं, कारण की ज्यावेळेस आपण 3 झाडं लावतो त्यावेळेस त्या 3 झाडांमध्ये कितीचा गॅप असतो? तर 2चाच गॅप असतो. बघा इथे एक झाड लावलं, इथे एक झाड लावलं आणि इथं एक झाड लावलं. म्हणजे टोटल जे अंतर आहे त्या अंतराला आपण 2 भागामध्येच डिवाइड केलेलं आहे, 3 भागामध्ये डिवाइड नाही केलं. त्याच्यामुळे काय केलं? 26 मधून 1 वजा केलं, 25 राहिलं आणि 225 मीटरला काय केलं आपण? 25 भागांमध्येच त्याचं कन्वर्जन झालेलं आहे. म्हणजेच त्याला डिवाइड. पुढचा प्रश्न बघूयात आपण. 0.0009 या संख्येचे वर्गमूळ खालीलपैकी कोणती संख्या असेल? तर याचं वर्गमूळ काढायचं आहे. वर्गमूळ काढत असताना काय करतो आपण की जेवढे डेसिमल नंबर आहेत त्याच्या निम्मे डेसिमल देतो. म्हणजेच इथं किती आहेत? 4 आहेत तर याचे किती होणार? 3 होणार. 4 आहेत तर याचे 2च होणार आणि 9चं वर्गमूळ आहे 3. म्हणजेच 0.03 हे काय असणार आहे? त्याचं वर्गमूळ असणार आहे. म्हणजे जी दिलेली संख्या आहे त्याचं पहिल्यांदा वर्गमूळ काढा आणि डेसिमल पॉईंट देताना जेवढे डेसिमल पॉईंट आहेत त्याच्या निम्मे डेसिमल पॉईंट तुम्हाला द्यावे. तर अशा प्रकारे आजचा व्हिडिओ इथं संपतोय. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून नेक्स्ट व्हिडिओ बनवण्यासाठी मोटिवेशन भेटेल. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून नेक्स्ट व्हिडिओ टाकल्यानंतर तुम्हाला तो पाहता येईल. थँक्यू.